नमस्कार, मी डॉक्टर संजय तटमल, टीम सिग्मा हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर इथे जनरल अँड लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून कार्यरत आहे. आज मी तुम्हाला लॅप्रोस्कोपिकबद्दल माहिती देणार आहे. लॅप्रोस्कोपिक म्हणजे काय असतं, त्यामध्ये कोणते ऑपरेशन केले जातात आणि त्याचे उपयोग काय आहेत. लॅप्रोस्कोपिक म्हणजे काय असतं? लॅप्रोस्कोपिक म्हणजे पोटामध्ये 1 किंवा 2 सेंटीमीटर छोटे छोटे की होल इन्सिजन देऊन त्यामध्ये दुर्बीण टाकून टीव्हीवर पाहून हे ऑपरेशन केले जातात. यामध्ये कोणते ऑपरेशन केले जातात, जसे की पित्ताशयामध्ये जर खडे झाले असतील, अपेंडिक्सला सूज आलेली असेल किंवा छोटी आतडीला सूज आलेली असेल किंवा त्याचे विकार असतील किंवा मोठी आतडीला सूज आली असेल किंवा त्याचे विकार असतील आणि तसेच त्यामध्ये जर कॅन्सर वगैरे असेल तर यामध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जरी केली जाते. लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे फायदे काय काय आहेत? पहिला फायदा, पेशंटला पेन कमी होतो. लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये टाके छोटे घेतल्यामुळे पेशंटला पेन कमी होतो आणि तो लवकरात लवकर बरा होतो. दुसरा, पेशंट रिकव्हरी खूप फास्ट होते. पेशंट लवकरात लवकर फिरायला लागतो आणि त्याला खाणं पिणं पण लवकरात लवकर चालू केलं जातं. तिसरा असतो, ब्लड लॉस कमी होतो. ओपन सर्जरीमध्ये टाके खूप मोठे घेतल्यामुळे पेशंटचा रक्तस्राव खूप जास्त असतो, त्यामुळे पेशंटला खूप दिवस राहावं लागतं. लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये की1 इन्सिजन घेतल्यामुळे ब्लड लॉस खूप कमी होतो. चौथा फायदा, पेशंटचा हॉस्पिटल स्टे खूप कमी राहतो. लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये टाके कमी असल्यामुळे छोटे घेतल्यामुळे पेन कमी असल्यामुळे पेशंटचं न्यूट्रिशन वगैरे चांगलं असल्यामुळे पेशंटला लवकरात लवकर घरी पाठवता येते. आपल्या केअर सिग्मा हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर इथे लॅप्रोस्कोपिकद्वारे हर्निया, पित्ताशयातील खडे, अपेंडिक्सला सूजन आलेली असेल, छोटे किंवा मोठ्या आतड्यांचे विकार किंवा कॅन्सरच्या गाठी वगैरे असतील, त्या डॉक्टर उमेश टाकळकर सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याकडे केले जातात. धन्यवाद.